100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवरती 6 विभागीय साहित्य नाट्य संमेलन होत आहेत आणि या नाट्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला सुरुवात झाली आहे। तुम्ही बघू शकता की माझ्या मागे शहरातील वेगवेगळे शाळेतील मुलं वेगवेगळ्या वेशामध्ये सहभागी झालेत। मराठी कलाकार यामध्ये अगदी नाचत गात आपण बघताय की संदीप पाठक जे बीडच्या मातीतला एक कलाकार आहे तो अगदी नाचत गात या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झालाय आणि अतिशय भव्य असं स्वरूप या ग्रंथदिंडीचं बीड शहरामध्ये पाहायला मिळत आहे। काय नेमक्या भावना आहेत? संदीप पाठक माझ्यासोबत आहेत। काय वाटतं तुम्हाला की म्हणजे बीडमध्ये हे पहिल्यांदा होत आहे की बीडचा एक भूमिपुत्र जो नाट्य संमेलनाच्या कार्यक्रमासाठी बीडमध्ये येतो, भव्य अशी ग्रंथदिंडी निघते आणि त्यात तुम्ही नाचत जाता? खूप सगळ्यात आनंदाचा दिवस माझा आजचा दिवस आहे, कारण माझ्या भागामध्ये मी जिथं लहानाचा मोठा झालो त्या माझ्या बीड जिल्ह्यात त्या माझ्या मातीमध्ये आज सर्व नाट्यकलावंत आलेले आहेत आणि त्याचबरोबर माझ्या बीड शहरातले बीड जिल्ह्यातले नाट्यकलावंत इथे परफॉर्म करणार आहेत। त्यांना स्टेज मिळणार आहे, व्यासपीठ मिळणार आहे आणि आज मी वराड निघाले लंडनलाचा प्रयोग सुद्धा सादर करणार आहे। आता ही भावना तर अनेक जणांची आहे की ज्या अखिल भारतीय नाट्य संमेलनामध्ये सहभागी झालेले जे काही कलाकार आपण बघताय की या ठिकाणी हे कलाकार आहेत जे मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले। सर 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 काय सांगताय, काय काय भावना आहे? म्हणजे बीडकरांनी कसं स्वागत केलं या नाट्य संमेलनामध्ये, सहभाग कसा नोंदवला? पाहुणचाराचा ओरडोस आहे, घेऊन येते भारवायला होते एवढे आल्यापासून जे काय VIP ट्रीटमेंट आहे खरंच VIP झाल्यासारखं वाटायला लागलं। म्हणजे पण जे काही इप्सित होतं की 100वे अखिल भारतीय नाट्य संमेलन साजरं होत असताना सगळ्या भागाला त्यात समावेश करायचा होता, सहभाग जाणवतोय का? नक्कीच अतिशय चांगली संकल्पना आहे, खूप चांगलं आहे आणि ठिकठिकाणी सगळीकडे उत्साहाने सादर होत आहे। आणि बीडला तर मी पर्टिक्युलरली म्हणेन, मला माहिती आहे की महाविद्यालयामध्ये एवढ्या ॲक्टिव्हिटीज चालतात त्या मला माहिती आहे सगळ्या। दीपाध्याय क्षीरसागर त्याचं लेखन, साहित्य, ॲक्टिव्हिटीज, बालनाट्य प्रत्येक विविध क्षेत्रामधल्या त्या ह्याच्या आत्मीयतेने करतात, तिकडे होत आहे आणि ह्या उत्साहाने होत आहे, त्याच्यामुळे मला अतिशय आनंद होतो। स्वागताध्यक्ष योगेश क्षीरसागर माझ्यासोबत आहेत। काय म्हणताय की ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचा सहभाग झाला, कलाकारांनी सहभाग घेतला, हे साहित्य संमेलन जो भव्य स्वरूपात पाहायला मिळतं? हे 100वे नाट्य संमेलन असून ज्याचं विभागीय बीडला व्हावं ही आमची आधीपासूनची इच्छा होती आणि आज आपण पाहता एवढे दिग्गज कलावंत, दिग्दर्शक ही सर्व मंडळी महाराष्ट्रातील थोर मंडळी बीडला आली आणि यांच्यामार्फत बीडच्या आपल्या कलाकारांना सुद्धा एक स्टेज भेटत आहे, त्यांना प्रेरणा भेटत आहे। पण अशा प्रकारचे कार्यक्रम होणं ही काळाची गरज होती। कोविडपासून बीडला असा काही कार्यक्रम झालेला नव्हता, त्यामुळेच ह्या कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे आणि सर्व कलाकार आणि बीडकर हा कार्यक्रम एन्जॉय करत आहे। काय बात आहे, हा खरंच एन्जॉय करतायत। माझ्यासोबत प्रशांत नामले साहेब। सर काय वाटतं की बीडकरांनी आपलं स्वागत? बीडमध्ये अनेक वेळा येण्याचा प्रसंग येतो नाटकाच्या निमित्ताने, पण आज जरा वेगळा प्रसंग आहे, आनंदाचा आहे, दिवाळीचा सण आहे आमचा। अखिल भारतीय नाट्य संमेलनामध्ये सगळ्या विभागांना सामावून घ्यावं म्हणून वेगवेगळ्या विभागावरती हे नाट्य संमेलन होत आहे, असं वाटतं का की ह्याचं जे इप्सित होतं ते साध्य झालं? अगदीच साध्य झालेलं आहे, कारण 22 ठिकाणी आपण जागर स्पर्धा पण घेतोय, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्याचा जो प्रयत्न आहे तो आपला सफल होताना दिसतोय। धन्यवाद। तर आपण बघताय की या ठिकाणी मराठी कलाकार अगदी नाचत या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झालेत आणि अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या 100व्या नाट्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवरती बीडचं हे विभागीय नाट्य संमेलन आज अनेक श्रोते सोबत आहेत। विशेष म्हणजे बीडचे जे काही लहान मुलं आहेत, शाळेतले विद्यार्थी आहेत, हे वेगवेगळे वेश घेऊन वेगवेगळ्या कलाकृती घेऊन यात सहभागी झालेत आणि अशा प्रकारे अगदी विभागीय नाट्य संमेलन बीडचं हे साजरा होताना चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे की यामध्ये स्थानिक कलाकार आहेत, म्हणजे स्थानिक कलाकारांना सुद्धा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी होत आलं। मला सांगा की स्थानिक कलाकारांना सुद्धा इथे वाव मिळतो? नक्कीच, बीड हा मुळात कलाकारांचा बालेकिल्ला आहे आणि त्यामुळे हे जे नाट्य संमेलन इथे होत आहे ती कलाकारांसाठी पर्वणी ठरलेली आहे। कालपासून जे ग्रामीण भागातून जे कलाकार इथे येऊन कला आपली सादर करत आहेत आणि आज जो नाट्य संमेलन होत आहे खरंच खूप मोठी मेजवानी आहे आणि असे संमेलन नेहमी व्हावे अशी आमची अपेक्षा आहे। अगदी अखिल भारतीय नाट्य संमेलनाचं विभागीय नाट्य संमेलन बीडमध्ये साजरं होत असताना ही बीडकरांसाठी पर्वणी आहे अशीच भावना हे सगळे कलाकार व्यक्त करतायत। कॅमेरामन पप्पू मोरकरसह गोविंद शेळके, ABP माझा, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।